वा संजूबाई, तुम्ही तर कमालच केली म्हणायची की। कोई भी डॉक्यूमेंट पहले अच्छी तरह से पढ़ो, फिर समझो, फिर साइन करो। हाँ एवढा जर अलर्टनेस असेल ना तर तुझ्या नवऱ्यासारखीच एकदम जबराट पोलीस ऑफिसर होशील बघ। पण फक्त एवढा अलर्टनेस असूनच उपयोगाचं नाही, हे तर लयच बेसिक होतं। हे असल्या गोष्टी तर तुझ्या दाय हात का खेळे, हे असले छक्के पंजे तर। तुम्ही केव्हा आले? मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते। हा मी जर तुला काही विचारलं तर खरं खरं उत्तर देशील? तुमच्याशी खोटं बोलणारी संजू कधीच संपलीये। काही पण विचारा, तुम्हाला खरंच उत्तर मिळेल। तू सुजितच्या लग्नात मोडता घालतीयस? त्यांचं लग्न होऊ नये असं वाटतं तुला? उठ। तुझे काय इरादे आहेत ना ते मला चांगलंच माहिती आहे। तूच सांगितलंयस मला, त्याच्यामुळे माझ्यासमोर असली नाटकं नको करू। हा मी काय सांगितलं संजूताई? काय सांगितलं? खुलं चॅलेंज दिलंयस ना तुम्हाला, मग माझं ओपन चॅलेंज आहे तुला। संजीवनी रणजित ढाले पाटील नाही तुझ्या नाकवट तिथून ढाले पाटलांची सून झाले ना तर अपर्णा मोरे नाव नाही सांग। संजूताई, मी मान्य करते की माझ्याकडून चूक झाली। त्या चुकीची तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण मी जे बोललेच नाहीये ते आळ माझ्यावर नका लावू तुम्ही। जोरात बसला ना धक्का? आता फक्त धक्का लागलाय, इथून पुढे जर माझ्या वाटेत आलीस तर खा खुश। खोटारडी। सुजित भाऊजी, अन्नावर कशाला राग काढताय? खाऊन घ्या की। सुजित भाऊजी, सुजित भाऊजी, सुजित भाऊजी थांबा, तुम्हाला माझी शपथ आहे। असं नका समजू की तुमच्यासाठी थांबलोय, भैया साहेबांसाठी थांबलोय, कारण त्यांच्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट आहात, जसे आमच्यासाठी आपण। तुम्ही नाही आहेत आता आमच्यासाठी इम्पॉर्टंट, आणि घरात तुम्हाला बघून न बघितल्यासारखं केलं त्याला काहीतरी कारण आहे। हो नका अपमान करायला सारखा सारखा तुमचा, नका बोलायला येऊ। पण मला बोलायचंय। काय बोलायचंय? काय बोलायचंय? आपण कशी वाईट आहे हे सांगायचंय का? आपल्याच झालेल्या भांडणाबद्दल मी घरात कोणाला सांगितलं नाही ना हे विचारायचंय? तसं असेल ना तर डोंट वरी, मी कुणाला काही बी सांगितलेलं नाही। बेबी मावशी मला खोदून खोदून विचारायला तरी पण मी गप्प राहिलो, त्यामुळे तुमची इमेज सेफ अँड सिक्युअर आहे। मग काय ग तुझ्या हातात? येणाऱ्या पाहुण्यांचा असा अपमान करणं लागलं ना फार? आलं ना डोळ्यात टचकन पाणी? झाला ना अपमान? राजश्री, जेव्हा आपण कुणाचा तरी अपमान करतो की नाही तेव्हा आपल्यावर सुद्धा ही वेळ ओढवते, हे विसरू नकोस कधी। अगं ढाले पाटलांच्या इब्रतीला शोभत नाही असा पाहुण्यांसमोर तमाशा करणं। मी ढाले पाटील नसले ना तरी मला या गोष्टी कळतात।
हेमंतराव, माफ करा मला. आमच्या सुनेच्या वतीनं पण मी माफी मागते. माफ करा मला. बरोबरीची टक्कर दिली आहे. मग कसं काय झालं, माझी जरा जिम कमी पडली, नाही तर त्याला असा फिरवून तरी बर हातावर भागलं. पण तो गडी हातात न सुटला. गाडी होती नव्ह त्याच्याकडे, तो पळाला. रंजा लागला होता त्याच्या माग. माझी ही अवस्था बघून तो गेलाच नाही त्याच्या मागणं. बरं झालं, काय गरज नव्हती पाठलाग वगैरे करायची. ते पाठलाग करत असताना तुम्हाला काही झालं असतं तर. हात मुरगळ्यानं जीव जातोय. दाजी, असलं काही पण बोलू नका बरं. पण लहानपणापासून तुम्हीच माझे सुपर हिरो आहे की नाही. मम्मी माझ्या सुपर हिरोला असं जखमी झालेलं नाही बघू शकत. अगं संजू बाबा, सुपर हिरो हे जखमी होतच असतात. अगं म्हणून तर ते सुपर हिरो असतात. हा, तर मुळमुळीत असते तर कोण म्हटलं असतं त्याला सुपर हिरो. आणि बघ, तू आता पोलिसात जाणार आहेस, मोठी अधिकारी होणार आहेस. हा, असल्या हाणामारीची सवय लावून घ्यायला पाहिजे, नाहीतर काय म्हणतील माहितीये काय, राडकी फौजदार. आणि बघ, मला काय बी झालेलं नाही. 2 दिवसात मी असा फिट्ट फाईट होतो का नाही बघ, व्हायलाच पाहिजे. माझी चिमणी तिकडे वाट बघत असेल ना. आपल्या हातात आहे ते सगळं. दाजी, अजून बरं नाही वाटत आहे का हो? हात दुखतोय. हा, जरा म्हणजे हाय बरा. तुझ्या घरची तूप रोटी खाऊन असं टुनटुनीत झालाय बघ. पण संजू मावशीची तब्येत कालपासून बरी दिसत नाही. मला कुठे काय दाढ भरली आहे. एकदम ठणठणीत आहे मी. आणि माझं ट्रेनिंग पण एकदम भारी चालू आहे बघा. अगं ते ट्रेनिंगचं मशागत फशागत झाली शरीराची. मी मनाच्या तब्येतीबद्दल विचारतो संजू बाबा. आहेस ना बरी? हा, बरी आहे की. असं काय विचारताय? काय नाही ग, काल सुजित आला होता ना, तेव्हा मला तुमच्या दोघांचं टुनिंग काय बरं वाटलं नाही बघ. म्हणजे असं जाम झाल्यासारखं वाटलं, म्हणजे मधनच तुटल्यासारखं वाटलं. संजू बाबा, तुझी त्यांची काय तनतन झालेली नाही ना? नाही, तसलं काही नाही बघा. नाही तर आनंदच आहे. पण मला ते काय बेस्ट वाटलं नाही बाबा. नाही, असू दे. ते काय करणार आहेस तू? ओ संजू बाबा आहे मी. संजू बाबा, करायचं ठरवलं नाही, ऑलरेडी केलंय. हा, आता फक्त केलेलं काम दाखवायची आलीये बघा. आला सुजाचा मेसेज आला, त्यानं ऍड्रेस पाठवलाय. कमालच झाली. मी आले का? अगं आलीस काय, निघालीस काय, कसला मेसेज, कसला ऍड्रेस, काय चाललंय तुझं, कळेल का मला? सांगते सगळं एकदम सविस्तर सांगणार बघा तुम्हाला. फक्त पहिले माझी मोहीम फत्ते होऊ देत, मग तुम्हाला सगळं सांगते. हा, चला पटकन मला ऑल द बेस्ट द्या. माझा बेस्टला कायच तुला. अगं पण बिन किंतु परंतु काही नकोय मला. आता मोहीम सुजाचे डोळे उघडणे बस. आलेच. तुम्ही दिलेल्या ऍडवाइस साठी पुन्हा एकदा थँक्यू. आलेच. पोरगी म्हणजे ना, कुठे निघालीस? आहो, आलात पण तुम्ही. मग कुठे जाणार? आणि असं तुला सोडून कुठे जाणार? बरं, मूड